मुंबईच्या सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये बेस्ट डेपोमध्ये एक संशयास्पद बॅग आढळली। खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हा डेपो परिसर रिकामा केलाय। ऐन गर्दीच्या वेळी संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ माजली आहे। बॉम्ब स्क्वॉड बेस्ट डेपोमध्ये दाखल झाला असून बॅगेची तपासणी सुरू आहे। तेव्हा या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, संशयास्पद एक बॅग आढळून आलेली आहे मुंबईच्या सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये। आणि आपल्याला याबद्दलचे अधिकचे अपडेट देण्यासाठी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, संपूर्ण परिसर रिकामा पाहायला मिळतोय। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। गजबजलेला संपूर्ण हा परिसर असतो। काय नक्की घडतंय सीएसएमटी स्थानकात? दीपक, सीएसएमटी स्थानक अगदी बाजूलाच आहे। त्याच्या बाजूचा हा सगळ्यात जास्त वर्दळीचा हा डेपो आहे, बेस्टचा डेपो। आणि इथे गेल्या अर्ध्या तासापासून संपूर्ण स्मशान शांतता आहे, कारण की एक बॅग आढळलेली आहे ज्या बॅगेमध्ये कदाचित संशयास्पद काही गोष्टी असू शकतात अशी शक्यता आहे। आणि म्हणूनच ही बॅग ज्या बस स्टॉपला लागून ठेवण्यात आलेली आहे त्या बस स्टॉपच्या आसपासचा संपूर्ण परिसर रिकामी करण्यात आलेला आहे। आणि आपण बघतोय हा सीएसएमटीच्या बाजूचाच असलेला हा बस डेपो आहे। इथे बाजूला जीपीओ देखील आहे। आणि इथून आता थोड्याच वेळात 5-5:30 नंतर 6 वाजल्याच्या नंतर इथून लाखोंच्या संख्येने प्रवासी जे आहेत ते सीएसएमटी स्थानकात लोकल पकडण्यासाठी जाणार आहे। त्याच्यामुळे त्याआधीच या ठिकाणी आता या बॅगेमध्ये नेमकं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न इथे केला जातो आहे। पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातलेला आहे आणि कोणालाही जवळपास देखील फिरकू दिलं जात नाहीये। सगळ्या लोकांना एका जागी न थांबता पुढे जाण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। मात्र या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड देखील आलेला आहे। सुरुवातीला या बॉम्ब स्क्वॉडने मेटल डिटेक्टरद्वारे ही बॅग जी आहे ती तपासलेली आहे। 3 मुंबई पोलीस दलातले 3 जवान त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत ज्यांनी ही बॅग मेटल डिटेक्टरद्वारे तपासलेली होती। मात्र आता आणखीन काही अद्ययावत उपकरणांच्या माध्यमातून ही बॅग जी आहे ती तपासली जाणार आहे। त्याच्यामुळेच आता या संपूर्ण परिसरामध्ये हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलेला आहे आणि कोणालाही आतमध्ये जायला दिलं जात नाहीये। त्यासोबतच बॉम्ब स्क्वॉड आल्याच्या नंतर ही बॅग जी आहे ती उघडली जाईल, त्यामध्ये नेमकं काय आहे ते तपासलं जाईल। मात्र ही संपूर्ण गोष्ट जी आहे ती सुरक्षिततेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे आता वाट बघितली जाते आहे। डॉग स्क्वॉड देखील बनवण्यात आलेला आहे। आणि पुन्हा आपण बघताय, पुन्हा एकदा हे जे अधिकारी आहेत मुंबई पोलीस दलातले त्या बॅगच्या जवळ गेलेले आहेत आणि बॅगमध्ये नेमकं आतमध्ये काय आहे ते आता शोधण्याचा प्रयत्न या डॉग स्क्वॉडच्या आणि बॉम्ब स्क्वॉडच्या माध्यमातून केला जातो आहे। मात्र संपूर्ण ही जी बॅग आहे ती ज्या वेळेपासून इथे होती त्या अगदी अर्धा ते पाऊण तास झालेला आहे या बस स्टॉपवरती बॅग आहे। आणि त्यामुळे एका इथल्या सजग माणसाने ही सूचना पोलिसांना दिलेली होती, कारण की या बॅगमध्ये नेमकी ही बॅग काय आहे, कोण सोडून गेलं ही बॅग हे देखील तपासलं जाईल। मात्र सुरुवातीला या आतमध्ये काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहे। जर ही संशयास्पद बॅग आहे तर त्याच्या आतमध्ये जर काही अशा काही गोष्टी असेल ज्याच्यामुळे नागरिकांना हानी पोहोचेल, इजा पोहोचेल, तर मात्र ही बॅग तात्काळ या ठिकाणी इथून दूर नेली जाणार आहे। मात्र जर काही नसेल तर तात्काळ हा परिसर जो आहे तो सगळ्यांसाठी खुला केला जाईल, कारण की दिल्लीच्या बॉम्बस्फोटांच्या नंतर संपूर्ण देशामध्ये कुठे ना कुठे दहशतीचं वातावरण आहे। लोक घाबरलेली आहेत, प्रवासी घाबरलेले आहेत। मात्र त्याचमुळे कुठे ना कुठे संपूर्ण सुरक्षित वातावरणामध्ये ही बॅग तपासली जाते आहे। आतमध्ये काय आहे ते आता बाहेर काढलं जातं आहे। आपण पाहताय इथे मेटल डिटेक्टरद्वारे तपासल्याच्या नंतर आता या बॅगमधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता बाहेर काढल्या जात आहेत। काही कपडे आहेत, काही या ठिकाणी कागदपत्र आहेत ती बाहेर काढली जात आहेत आणि आतमध्ये अजून काही गोष्टी आहेत का हे देखील तपासलं जात आहे। मात्र अशी शक्यता ही सांगितली जाते की सध्या तरी या बॅगमध्ये आतमध्ये अशी काही संशयास्पद गोष्ट नाही आहे। मात्र सुरक्षितता महत्त्वाची आहे। दिल्ली बॉम्बस्फोटाची घटना आत्ताच घडलेली आहे, त्यामध्ये प्रचंड मोठे खुलासे झालेत। या दहशतवाद्यांचा संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा प्लॅन होता अशी देखील सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता या बॅगमध्ये देखील काय आहे ते संपूर्णपणे व्यवस्थित खात्री केल्याच्या नंतरच हा परिसर जो आहे तो सगळ्यांसाठी खुला केला जाईल। मात्र तोपर्यंत मुंबई पोलीस दलातले हे कर्मचारी आपण बघताय स्वतःचा जीव जो आहे तो धोक्यात घालून या ठिकाणी ही बॅग तपासत आहेत। त्या बॅगमध्ये
त्यामध्ये नक्कीच काही संशयास्पद गोष्टी नसतील देखील, मात्र या पोलिसांचा जो धैर्य आहे किंवा पोलिसांचं हे जे साहस आहे ते आपल्याला या ठिकाणी वाखाणण्याजोगं आहे. ते आपल्याला त्याला अप्रिशिएट आपल्याला करावंच लागेल, कारण की इथे सगळ्यात पहिलं हा परिसर अतिशय गजबजाटीचा आहे, अतिशय वर्दळीचा आहे, गर्दीचा आहे आणि ही गर्दी थोड्या वेळात वाढणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी आधी मेटल डिटेक्टरने तपासणी केल्याच्या नंतर मुंबई पोलीस आता स्वतः या बॅगेमधल्या गोष्टी बाहेर काढून तपासत आहे की आणखी काही गोष्टी आहेत की आतापर्यंत जितक्या गोष्टी बाहेर काढल्या आहेत तिथपर्यंत तरी केवळ या ठिकाणी कपडेच आतमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे ही बॅग कदाचित एखाद्या प्रवाशाने या ठिकाणी विसरून गेला असेल किंवा एखादा असा कोणतरी व्यक्ती असेल मुंबईतलाच जो या ठिकाणी येऊन ही बॅग कदाचित आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी विसरून गेलेला असेल. त्यामुळे ही बॅग जी आहे ती इथे राहिलेली असावी. मात्र कोणतीही खात्री झाल्याशिवाय इथे हा संपूर्ण परिसर प्रवाशांसाठी खुला केला जाणार नाही. बेस्टच्या अक्षय, खरं तर आता अक्षय तुला थोडंसं इंटरप्ट करतो आहे. खरं तर पोलिसांनी संपूर्ण ही बॅग तपासलेली आहे आणि जे आपले सहकारी आहेत त्यांना देखील एक थंब दाखवून काहीसा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. संपूर्ण बॅग जी आहे ती रिकामी करताना एबीपी माझ्याच्या कॅमेऱ्यामध्ये देखील चित्रित झालेला आहे. त्यामुळे काहीसा हा नागरिकांसाठी देखील दिलासा असणार आहे. तुर्तास या बॅगेमध्ये काहीही सापडलेलं नाही असं देखील समजतं आहे. त्यामुळे हा एक सगळ्या नागरिकांसाठीच मोठा दिलासा असणार आहे. ऐन पीक आवरच्या वेळेला ही संशयास्पद बॅग आढळल्यानं हा बेस्टचा जो डेपो आहे तो रिकामा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी जीवावरची जोखीम पत्करून या बॅगेची तपासणी केली आणि त्यानंतर ही बॅग रिकामी करून यामध्ये कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं आता समजतं आहे. अक्षय, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.